असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सुधारणा करण्याबाबत एक GR नुकताच 11 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। यानुसार महागाई भत्ता हा 246% वरून 252% करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक करण्यासोबतच जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। तर हा शासन निर्णय म्हणतो की असुधारित वेतन संरचनेमध्ये 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हा शासनाच्या विचाराधीन होता। त्यामुळे शासन असा आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 6व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर हा 246% वरून 252% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता हा वाढ दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह माय ऑगस्ट 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा। यामध्ये महागाई भत्त्याचा जी रक्कम आहे ती प्रदान करण्यासंदर्भातील जे विद्यमान तरतुदी आहेत आणि कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढेही लागू राहील आणि होणारा जो सर्व खर्च आहे हा शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। हा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा ॲक्च्युअली जो शासन निर्णय आहे हा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हे विनायक अरविंद धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीनिशी तो निर्गमित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणारे जे राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचारी आहेत त्यांना 1 जानेवारी 2025 पासून 246% वरून 252% अशा महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला। त्यामध्ये आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।